सायकोलॉजिस्ट आपल्या समाजाचा खूप महत्वाचा घटक आहे. या लोकांचा संबंध येतो ना तो मानसशास्त्राशी. रोजच्या जीवनात बघा आपल्या मनात अनेक विचार चालू असतात, बरेच प्रश्नचिन्ह असतात, त्याची उत्तरं सुद्धा सापडत नाहीत आपल्याला आणि कुठल्या ना कुठलं स्ट्रेस घेऊन आपण पुढे सरकत असतो. तुम्ही बघा अनेक प्रकारची माणसं आपल्याला बघायला मिळतात. कोणी रागीट असतात, कोणी मधुर स्वभावाला असतात, काही मुडी असतात, काही लोकांमध्ये खूप इगो दडलेला असतो, काही लोकांना मान सन्मान खूप लागतो, काही लोक बघा कोणाचंच ऐकत नाही, एकदम हट्टी असतात, काही लोक सहज इतरांबरोबर जुळून घेतात. हे सगळे संबंध जे येतात ना माणसाच्या मानसशास्त्राशी येतात आणि असे कित्येक माणसं आपल्याला बघायला मिळतात. पण मग काय यांच्यासाठी औषध उपचार काय? तुम्हाला खरं सांगतो या सगळ्या माणसांना काय औषध उपचाराची गरज लागत नाही. कठीण येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर बराच फरक पडू शकतो. नक्की सायकोलॉजिस्टचा उपयोग काय? तर मनोरुग्णांचे डॉक्टर आहेत, मग सायकोलॉजिस्टचा उपयोग काय? आपण जिथे राहतो ना तिथे एखाद्याला पटकन आपण जर सल्ला दिला असे स्वभाव बघितल्यानंतर आणि जर सांगितलं तुला मनोरुग्णांच्या डॉक्टरकडे जायचे तर लगेच ना परिस्थिती बदलते, तो माणूस रागवू शकतो. तर प्रत्येक वेळी आपल्याला डॉक्टरची गरज लागत नाही, प्रत्येक वेळी औषध उपचारांची गरज लागत नाही. कधी कधी योग्य काउन्सिलिंग मिळालं की दिशा बदलते, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये तो माणूस जातो आणि आपल्याला फरक जाणवायला लागतो. एक जनरल फिजिशियन आणि मनोरुग्णांचे डॉक्टर यांची मधली फळी म्हणजे सायकोलॉजिस्ट. कधी कधी यांच्या उत्तम काउन्सिलिंगनी मी बराच फरक पडताना बघितलेला आहे. मी यांच्याबरोबर कामही केलेलं आहे आणि म्हणून हे महत्वाचे घटक म्हणून मानले जातात. का तर माणसाचा मूळ स्वभाव आपण काय बदलू शकत नाही, तो तसाच राहतो. पण थोडंफार चांगल्या काउन्सिलिंगनी थोडाफार का नाही होणार पण बदल पडतो हे एवढं मात्र नक्कीच. या लोकांना मी नेहमी बघतो की छोट्या छोट्या गोष्टींवर काम करून सामान्य माणसामध्ये बरीच सुधारणा हे करू शकतात. तापट लोक असतील त्यांना थोडं मधुर करण्याचं काम सुद्धा हे करू शकतात. म्हणून यांची गरज पूर्ण समाजात लागते आणि खूप महत्वाची भूमिका हे करत असतात. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे. त्यांना मानाचा मुजरा म्हणून धन्यवाद.